बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। शिवणखुर्द येथे 148वा श्री गजानन महाराज प्रकट दिन भक्तिभावाने साजरा। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील शिवणखुर्द येथे श्री गजानन महाराज मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही 148वा श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। रविवार दिनांक 8 रोजी चालल्या या सोहळ्यासाठी भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। प्रकट दिनाच्या निमित्ताने पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर महापूजा, श्रींच्या मूर्तीचा महाअभिषेक, खंजेरी भजने, विजय ग्रंथाचे वाचन करण्यात आले। दुपारी महाआरतीनंतर संपूर्ण गावकरी व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। श्री गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज गोळे यांच्या वाणीतून काल्याचे कीर्तन झाले। या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले। या धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक उपक्रमही राबवण्यात आला। आदर्श माजी मुख्याध्यापक रामभाऊ थाटे यांच्या वतीने गावातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली। यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या माजी उपमुख्याध्यापकांचा सत्कार करून कृतज्ञतेची भावना व्यक्त केली। या संपूर्ण कार्यक्रमामुळे शिवणखुर्द गावात भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीची सुंदर संगम अनुभवायला मिळाला। महाराष्ट्र न्यूज 1 करिता मुख्य संपादक इस्माईल शेख, मूर्तिजापूर, अकोला।